नंदुरबारच्या माजी खासदार तथा संसदरत्न डॉक्टर हिना गावित भाजपा स्वगृही परतल्या। मुंबई भाजपा कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा। नंदुरबार लोकसभेच्या माजी खासदार आणि संसदरत्न डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी मंगळवारी सकाळी मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात स्वगृही परत येण्याचा निर्णय घेतला। यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डॉक्टर हिना गावित यांचे स्वागत केले। या प्रसंगी माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आणि शेकडो पदाधिकारी उपस्थित होते। नंददर्पण यूट्यूब न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करावं। हिनाताई आगे बढ़ो। आज पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। 2014 पासून तर 24 पर्यंत 2 वेळा मी नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची खासदार म्हणून निवडून आली आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी अपक्ष उमेदवारी अक्कलकुवा मतदारसंघात केली होती आणि आज त्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश केलेला आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून आजपासून काम करण्याची संधी मला पक्षाने दिली, त्याबद्दल मी पक्षाच्या नेत्यांचेही मनापासून आभार मानते। माझ्यासोबत अक्कलकुवा आणि खडगाव मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश केलेला आहे। त्यामध्ये माझी जिल्हा परिषद सदस्य आहे, माझी पंचायत समिती सदस्य आहे, अनेक सरपंचांनी आणि अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी आणि माझी पदाधिकाऱ्यांनी आज माझ्यासोबत मुंबई या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। मी खास करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी आणि महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, तसंच नंदुरबार जिल्ह्याचे आमचे नेते आणि नंदुरबार विधानसभेचे आमदार आदरणीय डॉक्टर विजयकुमार गावित साहेब यांचे मी मनापासून आभार मानते आणि वारंवार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करावा असा आग्रह ज्यांनी ठरला होता त्याची माझी लहान बहीण डॉक्टर सुप्रियाताई गावित तिचेसुद्धा मी या ठिकाणी विशेष आभार मानते आणि पुन्हा एकदा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना आपल्या घरामध्ये आज प्रवेश दिल्याबद्दल मी पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचे मी मनापासून आभार मानते।